मंगळागौरीच्या व्रतामागे एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कथा आहे. ही कथा सौभाग्य, श्रद्धा आणि अखंड श्रद्धेचे महत्त्व सांगते. मंगळागौरीची कहाणी. एका नगरात एक वाणी राहत होता. त्याला सर्व सुख समृद्धी होती, पण त्याला एकही संतान नव्हते. यामुळे तो आणि त्याची पत्नी खूप दुःखी असत. एकदा त्याच्या दारी एक संन्यासी भिक्षेसाठी आला, पण वाणीच्या पत्नीला पाहताच तो निपुत्रिकेच्या हातची भिक्षा स्वीकारत नाही असे म्हणून निघून गेला. हे ऐकून वाणीच्या पत्नीला खूप दुःख झाले. तिने आपल्या पतीला ही गोष्ट सांगितली. पतीने तिला सांगितले की आजपासून जेव्हा तो संन्यासी येईल तेव्हा तू दाराआड लपून त्याला सोन्याच्या मोहरांची भिक्षा दे. तिने तसेच केले. संन्यासी संतापला, पण तिच्या भक्तीमुळे त्याला उशाप द्यावा लागला. त्याने वाणीला सांगितले की तू निळ्या घोड्यावर बसून रानात जा. जिथे घोडा थांबेल तिथे खण. तुला देवीचे देऊळ लागेल, तिची पूजा कर. वाणीने तसेच केले. देवी त्याला प्रसन्न झाली. देवीने त्याला अल्पायुष्यपण, गुणीपुत्र, दीर्घायुष्यपण, जन्मांत पुत्र किंवा बालविधवा कन्या यांपैकी एक वर मागण्यास सांगितले. वाणीने विचार करून अल्पायुष्यपण, गुणीपुत्र मागितला. देवीने त्याला देवळामागे असलेल्या आंब्याच्या झाडाचे एक फळ पत्नीला खाऊ घालण्यास सांगितले. वाणीने ते फळ घरी आणले आणि त्याच्या पत्नीला दिले. त्यांना एक सुंदर आणि गुणीपुत्र झाला. पण ज्योतिषाने सांगितले की 16व्या वर्षी सर्पदोषाने त्याचा मृत्यू होईल. काळ निघून गेला आणि मुलगा 16 वर्षाचा झाल्यावर त्याचा मामा त्याला काशी यात्रेसाठी घेऊन गेला. वाटेत एका गावात त्याला एक कन्या आणि तिच्या मैत्रिणीमध्ये भांडण झालेले दिसले. त्या भांडणात ती कन्या म्हणाली, माझी आई मंगळागौरीचे व्रत करते, त्यामुळे माझ्या कुळात कोणी विधवा होणार नाही. हे ऐकून मुलाच्या मामाला खूप आनंद झाला. त्याने त्या मुलीच्या आई वडिलांकडे आपल्या भाच्यासाठी तिचा हात मागितला. त्यांनी आनंदाने हे लग्न ठरवले. लग्नाच्या दिवशी रात्री त्या मुलाला सर्पदंश होणार होता, पण मंगळागौरीच्या कृपेने तो साप एका पेटीत अडकून राहिला. सकाळी सर्पदंशाची वेळ टळली आणि मुलाचे आयुष्य वाढले. सासूला जेव्हा सुनेने केलेल्या मंगळागौरीच्या व्रतामुळे आपल्या मुलाचा जीव वाचला हे समजले, तेव्हा तिने सुनेचे आभार मानले. या कथेमुळे मंगळागौरीच्या व्रताचे महत्त्व लक्षात येते. हे व्रत केल्याने विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आजही अनेक नवविवाहित स्त्रिया श्रावण महिन्यात हे व्रत मनोभावे करतात.